राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज जी घटना बघायची आपल्याला, ही घटना आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आणि त्यातला राहुरी नावाचा तालुका. राहुरी आता कसं होतं, एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो, त्याच्यामुळं घटना ऐकत असताना काही नावं घेऊ शकत नाही, पीडितेचंच नाहीच घेऊ शकत, लक्षात घ्या. कायदेशीर पण, आणि ते आपल्याला एक माणूस म्हणून पण ते योग्य नाही वाटत, कारण तिच्या आयुष्याचा प्रश्न असतो पुढच्या काही गोष्टी, लक्षात ठेवा. फक्त ह्याच्यातून ह्या गोष्टीतून एक लक्षात घ्यायचं, शिकायचं की आपल्या लेकी बाळी ह्या सुरक्षित राहायला पाहिजे. पूर्वी होतं तसं वातावरण राहिलेलं नाही, भयानक परिस्थिती झालेली आहे. आता पुण्यात कालचा एक विषय काय झालाय माहिती आहे का? 20 रुपयाच्या उधारीसाठी, 20 रुपये बरं का, हा 2 पेताळ होती, त्याने 20 रुपयाची त्याला पाजली. तो मला, तू ती 20 रुपयाची मी पाजली तुला काल, तू 20 रुपयाची मला आज पाज. आयला मला माझ्याकडे पैसेच नाही, खरं नाही, तू काय कर मला पाज. अरे पण पैसे नाहीत, नाही पाजत ना. लगेच कोयत्याने 1-2-3 वार चाकूनी सॉरी, 20 रुपयासाठी अशी दुनिया निघाली. त्याच्यामुळे सावध. आता ह्या राहुरी तालुक्यातील एका गावामध्ये निर्भया नावाची 16 वर्षाची मुलगी 10वीचं शिक्षण घेते. परीक्षा तोंडावाली, तुम्हाला माहिती, आता पेपर चालल्यात आणि दिनांक 13 फेब्रुवारीची घटना आहे. काय असेल प्रॅक्टिकल बिक्टिकल, ती शाळेत निघाले. कसं होतं, गरज ग्रामीण भागात वाडी वस्तीवर राहिला असतं, बरेच अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर मुलींना एकटं यावं लागतं, पाय वाटण्या. ह्या गोष्टीचा फायदा काही लोकांनी घेतला. ती मुलगी निर्भया सकाळी शाळेत जात असताना साधारण 10:30 10:15ची वेळ, त्याच्यावर लाईन मारणारा एक पंटर होता. हा, आणि त्याचं नाव आहे मुख्तार हैदर पठाण, वय वर्ष 18. ती बारीक बारीक केस उगवलेली पोरं. शिव पठाण ह्या मुलीला त्रास देणे, बघणे, शिट्टी मारणे, गिरक्या मारणे, वाकडी तिकडी गाडी चालवणे, हेअरकट करणे, सेंट मारणे, असे प्रकार चालू असतात. तर ते करत होता. त्याला काय ती जुमानीत नव्हती, तिथे आपल्या नादात. मग शनी ठरवलं की बाबा हिचा कार्यक्रम करायचा, हिला पळून न्यायचं. बघा, आता बऱ्याच वेळा ही पोरं असं हे करतात, आणि ह्याला असं हिंदू मुस्लिम ह्याच्याशी जोडू नका. तुम्हाला सांगू, ही मानसिकताच वेगळी, ही ठराविक. आता ह्यानी एवढं करा, ह्याचे काय आई बापाची सांगितलं असं का? पण आपल्याकडे कसं आहे, आता थोडंसं लय असं विषमता झाली ना, त्यामुळे आपल्या डोक्यात काय बी येतं. तसं नाही, म्हणजे आता म्हणजे तुम्हाला आता नको सांगायला, हा जो मुलगा आहे पठाण, हा त्रास त्यांनी ठरवलं, आणि त्याला सपोर्ट केला कोण आहे? एक रोटी पंटर आहे, आणि त्याचं नाव आहे आकाश संसारे, आणि दुसरा त्याचाच भाऊ आहे, आणि त्याचं नाव आहे कौसर पठाण. आता हे कौसर पठाण, मुख्तार पठाण आणि ह्यो संसारे, आकाश संसारे, हे तिघांनी ठरवलं करायचं कार्यक्रम. आता हे काय मोटरसायकलचा विषय नाही, 4 चाकी असन, कारण मोटरसायकलवर आरायला वाढलं लगेच लोक अडवत्याने, काय बा ठणकावत्यान. ह्यांनी त्या 13 फेब्रुवारीला 10:15 वाजता बरोबर इकडे तिकडे कोणी नाही असे बघून गाडीत पोरगी तर टाकली बा, उचलून तोंड दाबून. हा, राहुरीहून जी गाडी निघाली ती गेल्या कितीला माहिती आहे का? तिथून ते नाशिक सुरत हायवे, नाशिक जिल्हा म्हणजे नाशिक गाठलं. साधारण अंतर असं तुम्हाला सांगतो 140 किलोमीटर. नाशिकवरून सुरतकडे निघालं किंवा गुजरातकडे निघालं ना, की आम्ही गेलतो त्या रस्त्याने एकदा, एक गाठ लागतो, त्या गाठात गेलतो शूटिंगसाठी. किल्ला आहे, आणि किल्ल्याचं नाव आहे रामशेज. रामशेज किल्ल्याच्या पलीकडे सगळं असं जंगली एरिया आहे, सगळं वन विभागाचं जंगल. हा, आणि निर्मनुष्य साईडला रस्त्याकडलं एक गाव आहे, आणि आतमध्ये सगळं जंगल. तर रामशेज किल्ला अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. सुरतेची लूट आपल्या महाराजांनी ज्यावेळेस केली, सुरतेवर आक्रमण करून स्वराज्य रक्षणासाठी जो पैसा आणला, ते बऱ्याच ठिकाणी काही एकदम नाही आणला, तो असा थोडा थोडा करून त्या रामशेज किल्ल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी तो पुरला. त्याच्या नोंदी इतिहासात. ह्या आता लोक लय हुशार झाले ना मोबाईलमुळं, बरेच लोक तसलं मशीन घेऊन असं तिथं बघत आहेत साईटने, सगळ्या रस्त्याने,
ते अंतरावर कुठेही बघत यात ते करतात. काहींना तर काहीच केस सुद्धा नाही गावलं, पण काहींना गावलं बरं का, हे पण खरं आहे. त्या काळातलं हिरे माणकं, सुवर्ण मुद्रा, चांदीच्या मुद्रा असं. तर हरामशेज किल्ला ऐतिहासिक महत्व अगदी रोडच्या कडेलाच आहे 2-3 किलोमीटरवर आतमध्ये जाताना उजव्या हाताला. त्या जंगलात नेऊन ती पोरगी त्यांनी लपून ठेवली, बांधून टाकली म्हणा, लपून ठेवली म्हणा. पण जंगल मला तिथं त्यांना बघणार काय कुणी नव्हतं. आणि जंगलात बी कसं आहे, सपाट नसतं. वगा आता इथं माग कसा वडा आहे, वडा, पाणी, खोंगळ अशा प्रकारे लपून राहण्यासाठी तिथं ते लपून राहिले. पाण्याच्या बाटल्या गरजेच्या आहेत, काहीतरी किराणा गरजेचा आहे, काय नाही तर पाव बटर गरजेचं आहे. जगलं तर पाहिजे ना, भूक तर लागते ना. मग हा जो मुख्तार हैदर पठाण आहे, वय वर्ष 18, 18ची बुद्धी म्हणजे 18 वाणीच. हा, त्याला काय ताव म्हणला माझा मोबाईल ओपन करायचा नाही, कुणी आपापला मोबाईल ओपन करायचा नाही. ओपन मोबाईल केला तर आपण सापडणार. एक काम करा, हे जो आकाश संसार आहे याला म्हणला तू खाण्यापिण्याचं डाळ तांदूळ, बिस्किट, पाण्याच्या बाटल्या हे तू तुझ्या अकाउंटवरून पैसे सोडून घेऊन ये. हा, मी तुला देतो किंवा दिलं असत्यान. आता ही काय रोटी पंटर, त्यांना तपास नाही की आपण काय किती भयंकर प्रकारचा गुन्हा करतोय. हा गेला पावलं वाटेने चोरट्यावनी जायचा, हळूच रस्त्याला लागायचा. अर्धा 1 किलोमीटरवर गाव होतं. त्या गावात किराणा दुकानात जायचा, काय असं सांगितलं ते सामान घ्यायचा आणि गुगल पेवर पेमेंट सोडून टाकायचं. आता इकडं मुलगी बेपत्ता झाली, या घरी शाळेतून आली नाही, बराच टाइम गेलाय. घरच्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला तक्रार केली. असाचा विषय. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे चार्ज होता. 10वीतली मुलगी म्हणजे त्यांनी लगेच ओळखलं. पोलिसांच्या सूत्र लगेच चालू होतं चक्र लगेच. मुलगी 10वीत म्हणजे 100% अल्पवयीन, 16चीचे. कुठून कशी गेली, काय गेली, हे सगळं त्यांनी ट्रेस केलं. त्यांची टीम त्यांनी अतिशय सुंदर कामगिरी पोलीस दलाची. त्या पोलीस दलाने संपूर्ण हे केलं. कोणावर संशय होता, कारण मग कसं असतं, कधी कधी त्या मुलीच्या मैत्रिणीला, कोण मैत्रिणी आहेत, त्या मुलीच्या आईला मुलगी काहीतरी सांगते की हा मुलगा चक्रा मारतो, हा मुलगा त्रास देतो, काही कोण चिठ्ठी फेकली होती का, काय होतं का, काहीतरी थोडंफार झालेलं असतं. त्याच्याहून त्यांना समजलं की हा गडी त्रास देत होता आणि याचा नाही मुख्तार हैदर पठाण. मग तर कार्यक्रमच ओके, कारण सरकार भाजपचं तुम्हाला माहिती, पठाण बिठाण गाव सुट्टीच नाही. मग असं असतं, नाही तसंच असतं, ती तुम्हाला कळायचं नाही. मग लागली टीम कामाला. फॉरेन्सिकची तर गरज नाही, पण IT ची गरज आहे. मग त्यांनी जी टेक्नॉलॉजी आहे की सदर तिघांचं मोबाईल अजून काय चौथा आहे का, काय ना डबल डबल मोबाईल असतात, ते सिव्हिलर्सला टाकलं आणि त्या तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. कुठं काय हे, कुठं पोलीस राहुरीला लोकेशन दाखवायला, कुठं डायरेक्ट रामशेज किल्ल्याच्या दाम. लगेच गाड्या भरल्या, पेट्रोल डिझेल फुल असतं गाडीत, सनाट पथक. पोलिसांचं एक महत्वाचं टार्गेट होतं त्या ठिकाणी की मुलगी सेफ, सेफ म्हणजे तिला काही दगा फटका नव्हता, सेफ सुरक्षित आईवडिलांना ताब्यात द्यायची. याला म्हणायचं आपलं महाराष्ट्र पोलीस नातखोळा. त्यांनी इतका भारी तपास केला. तिथून डायरेक्ट कुठे दुकानदार, कुठे कुठे पेमेंट सोडलं का ते सगळं कळतं. ती काय तुम्हाला आतलं सांगायला नको. लावला ना ट्रॅप. ट्रॅप लावला की एका वढ्यात खोंगळीत साईडने सगळी पोलीस दल जबरदस्त या कामात. कारण जवळ जाऊस तोवर कळून द्यावं लागत नाही की हे पोलीस आहेत म्हणून. का तर तो माणूस चाकून नरड कापू शकतो, काही करू शकतो, इजा पोचू शकतो. आणि पोलिसांचं प्रथम प्राधान्य होतं की पोरीला सुरक्षित वाचवायचं. काय ऑपरेशन केलं, कसं केलं, त्यांच्या जीवाला माहीत. पण त्यांना सगळ्यांना कॅच केलं. कॅच केल्यानंतर त्या मुलीला घेतलं, मुलीची सुटका केली. हे अमर अकबर अँथनी हे ताब्यात घेतले. चला आता आता बघा कार्यक्रम कसा होतोय. मग ते काट असलेलं आहे कायद्याचं दांडक, ते शिरतं बरोबर. सगळे ते मुलीची मेडिकल केली, मुलीचा जबाब घेतला. तर मुलीच्या जबाबानुसार तिने असं सांगितलं 4 दिवस, कारण ते ज्या दिवशी अपहरण केलं होतं 13 फेब्रुवारीला, त्यानंतर ते 4 दिवस ह्यांनी माझ्यावर अत्याचार केले.
ही स्टेटमेंट आहे बरं काय खतरनाक आहे. ते बी अल्पवयीन मुलीचं लगेच पोस्को लागतो. पोस्को काय तर सोपा नाही. बिल तसला काही विषय नाही. हा पोस्को बिस्को सगळे व्यवस्थित ठासली कायदेशीर खोटे पोलिसांनी. हा. आणि मग तिथं काय कुठाला फोन करा काय पाकिस्तानच्या पंतप्रधानाला फोन करणार की आता वाचवा आम्हाला. ती तसला वैशाला असल्या केसमध्ये अजिबात चलत नाही. हा भाजपचं सरकार आहे चलू द्या. हिथं काय झालंय आता पोलिसांनी जबाब घेतला सगळं घेतलं कायदेशीर त्यांना अटक केली सगळं झालं. हे कमीत कमी तुम्हाला सांगतो 20 वर्ष नाही बाहेर नाही माझी गॅरंटी लिहून द्या तुम्ही 20 वर्ष सुटू शकत नाही. नशीब यांनी तिचा जीव नाही घेतला नाही तर मग तर फाशीच. हा गॅरंटेड. आता 26ला देऊन टाकली दिवाळी झाली की असा विषय. ह्यांनी हा कार्यक्रम केला. हे जे जे केलं हे आपल्या बाबतीत घडू नये ह्याची दक्षता घ्यायची. मुलं मुली शाळेत जाताना पुरीच्या आईनी पुरीशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे. बाप असतो कामाचा पण आईला पुरीनी काही घडलं आईला सांगितलं पाहिजे. ही जबाबदारी तुमची लक्षात घ्या. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत ही जबाबदारी घेणं आपलं काम आहे. पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.